नमस्कार, मी तुषार शेटे. 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आता काही महत्त्वाच्या बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशात झंझावती दौरे करणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेली आहे. 6 एप्रिलला मोदींचा गाझियाबादमध्ये रोड शो होणार असून 9 एप्रिलला पिलीभीतमध्ये मोदी जाहीर सभा घेणार असल्याची माहिती मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत. RBI 90 या कार्यक्रमाचं उद्घाटन थोड्याच वेळात मोदींच्या हस्ते होणार आहे. देशात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरू होणार असून 1 जून रोजी अंतिम व 7व्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात मोदींच्या सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात जवळपास 10 ठिकाणी सभा घेणार असतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत. यातच आता सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केलेली आहे. शरद पवार यांचा कॉलर उडवतानाचा फोटो त्यांनी शेअर केलाय. हा फोटो शेअर करून किती बी येऊ दे समोर त्यांना एकटा बास अशा आशयाचं गाणं त्यांनी लावलेलं आहे. नवी दिल्लीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या जाहीरनामा समितीची बैठक पार पडणार आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली 27 सदस्य जाहीरनामा समितीमध्ये आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या पियुष गोयल आणि विनोद तावडे यांचा समावेश आहे. दरम्यान भाजपाच्या जाहीरनाम्यातनं कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मला सेवानिवृत्त हा शब्द आवडत नाही, मी सेवानिवृत्त होणार नाही असं विधान केलेलं आहे उदयनराजे भोसलेंनी. साताऱ्यात शिक्षकांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात लोकसभा लढवण्याच्या संदर्भात उदयनराजेंनी हे सूचक विधान केलेलं आहे. शिक्षकांच्या कार्यक्रमाला उदयनराजेंनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना मला सेवानिवृत्त हा शब्दच आवडत नाही असं राजे म्हणाले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भाजपनं लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केलेली आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी आपला प्रचार देखील सुरू केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक लोकांनी साथ सोडली, पण आम्ही महायुतीसोबत कायम होतो, सत्ता असतानाही आणि सत्ता नसतानाही, आणि पुढे सुद्धा कायम राहू असं नवनीत राणा म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर यांना उमेदवारी दिल्यानं शरद पवार गटाकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. धाराशिव आणि नाशिकचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. या दोन्ही जागा अजित पवार गट लढवणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. याबाबत आज पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा केली जाऊ शकते. शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या नियोजनासाठी आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून बैठकीला शिरूर मतदारसंघातले महायुतीचे सर्व आमदार, नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केलेली आहे. या मेळाव्यासाठी मनसेकडनं मैदानाची पाहणी केली जाणार आहे. शिवाजी पार्कात होणाऱ्या या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागेल. राज्यात महायुतीमध्ये 2 ते 3 जागांचा तिढा असल्याचं वक्तव्य अनिल पाटलांनी केलेलं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात 3 राष्ट्रवादीचे आणि 3 भाजपाचे आमदार आहेत. या ठिकाणी ओबीसींचा तसंच नंदुरबारमधल्या हिना गावितांच्या उमेदवारीवरनं त्यांनी निशाणा साधलाय. अजित पवार गटानं महादेव जानकरांना परभणीतनं उमेदवारी दिलेली आहे. महादेव जानकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळेला शिंदे केलं जाणार आहे. शरद पवार मंगळवारी वर्ध्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पवार वर्ध्यात येणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. काँग्रेसकडून नाना पटोले यांनी कमकुवत उमेदवार दिला. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांची ही मिलीभगत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला होता. त्याला आता अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. हा काँग्रेसचा प्रश्न असून काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांनी नाना पटोलेंना वस्तुस्थिती काय हे विचारावं असं सांगत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला.
वंचितचा स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य आहे असं विधान रामदास आठवले यांनी केलंय. मवियानं आंबेडकरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे त्यांना स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा लागला असं म्हणत रामदास आठवले यांनी मवियावर टीका केली. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांनी रक्षा खडसेंना चांगलंच खडसावलंय. आमचं आणि तुमचं जमत असतं तर कार्यकर्ते का नाराज असते असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलंय. त्याचबरोबर मतदारसंघात तुम्ही 1 रुपयाचं कामही केलेलं नाहीये. खडसेंचा माझा वाद 30 वर्षांपासून जुना आहे असंही पाटील म्हणाले. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती खडसे आणि पाटलांमध्ये वाद उफाळून आले. रश्मी बर्वे जात पडताळणी प्रमाणपत्र आणि उमेदवारी अर्ज रद्द प्रकरणात आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी आणि जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यानं रश्मी बर्वे यांनी हायकोर्टात धाव घेतलेली होती. त्या प्रकरणी आज सुनावणी घेतली जाणार आहे. या सुनावणीकडे काय होतं याकडे संपूर्ण विदर्भाचं काँग्रेसच्या नेत्यांचं लक्ष लागलेलं आहे. पुणे महापालिकेच्या अतिक्रमण पथकात 10 नवीन वाहनं दाखल होणार आहेत. त्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीला 2 कोटींचा प्रस्ताव देण्यात आलाय. त्यातूनच 10 नवीन वाहनांची खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी 2 कोटी 14 लाखांचा प्रस्ताव मान्य झालेला आहे. पुणे शहरात जवळपास 3 लाख नव्यानं दस्त नोंदणी सापडलेल्या आहेत. त्यात जवळपास 8,500 कोटींचा महसूल मिळालाय. तर केवळ मार्च महिन्यात 1,000 कोटींचा महसूल जमा झाल्यानं महसूल विभागाला आर्थिक फायदा झालाय. तर मागील काही महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नव्यानं दस्त नोंदणी वाढलेली आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील रेल्वे स्थानकात ठाणे रेल्वे स्थानक सर्वाधिक गर्दीचं स्थानक ठरलेलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ठाणे स्थानकातील प्रवासींची गर्दी 9% वाढलेली आहे. मात्र सकाळ आणि संध्याकाळी प्रवास करताना नागरिकांना गर्दीचा सामना करावा लागतो. उन्हाळी सुट्टीत प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पश्चिम रेल्वेनं मुंबई जयपूर, मुंबई अजमेर, मुंबई बिकानेर या साप्ताहिक गाड्यांना विशेष मुदतवाढ दिलेली आहे. यामुळे सुट्टीत फिरायला जाणाऱ्या प्रवाशांसह गावी जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आडेउंडवर पुलाची दुरवस्था झालेली होती. त्यामुळे या खाडीवरील पूल कमकुवत झाला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या पुलाचं काम सुरू होतं. दुरुस्तीचं काम आता अंतिम टप्प्यात आल्यानं लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. व्यापाऱ्यांना वर्षभराचा हिशोब करण्यासाठी मार्च एंडच्या पार्श्वभूमीवरती आजपासून लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश बाजार समित्या 4 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे. ऐन परीक्षेच्या काळात महावितरणचा मंगळ कारभाराचा फटका विद्यार्थी आणि नागरिकांना बसतो आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या शहराचा सलग दुसऱ्या दिवशी 10 तासांसाठी वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला. नाशिक कळवण तालुक्यातल्या सप्तशृंगी गडावरचा चैत्रोत्सव हा भाविकांसाठी पर्वणी असतो. चैत्रोत्सवात गडावर होणारी भाविकांची गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं आजपासून ई बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे. राज्य वीज नियामक आयोगानं गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणच्या वीज बिलात सरासरी 7.5% वाढ होणार असून स्थिर आकारातही 10% दरवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढत असताना महावितरणच्या वीज ग्राहकांना आजपासून वीज दरवाढीचा शॉकही बसणार आहे. परिणामी वीज बिलात किमान 50 रुपयांची वाढ होणार आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वर्षात घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तो जरूर अंमलात आणता येईल. कारण की यावर्षी राज्यात रेडी रेकनरच्या दरात वाढ करण्यात आलेली नाहीये. या संदर्भातलं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. सलग दुसऱ्या वर्षी रेडी रेकनरचे दर जैसे थेच आहेत. गेल्या 2 महिन्यांप्रमाणे मार्च महिन्यातही मुंबईतल्या मालमत्ता विक्रीचा आलेख चढताच राहिला. मार्च महिन्यात मुंबईत एकूण 14,400 मालमत्तांची विक्री झाली. या विक्रीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 1143 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. मुंबई सागरी किनारी रस्ता प्रकल्प सुरू होऊन 15 दिवस उलटून गेल्यानंतरही या मार्गावरून अद्याप बेस्टची सेवा सुरू झालेली नाहीये. बेस्टसाठी स्वतंत्र मार्गिका असतानाही बेस्टनं अद्याप नियोजन केलं नसल्यानं सर्वसामान्यांचा या मार्गावरचा प्रवास महागडाच ठरत आहे.
महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाकडे 31 मार्च पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत 3122 कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला होता। वर्षाअखेर जास्तीत जास्त कर गोळा करता यावा यासाठी मालमत्ता कर भरण्यासाठी सोयी सुविधा केंद्रांवर रात्री 12 पर्यंत ही केंद्र सुरू ठेवण्यात आलेली होती। त्यामुळे कर संकलनात वाढ होण्याची अपेक्षा महापालिकेला होती। मात्र वर्षाअखेर 4500 कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचं लक्ष्य पालिकेला गाठता आलेलं नाही। पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागानं 2023-24 या आर्थिक वर्षात 360 कोटींची वसुली केलेली आहे। पालिकेच्या स्थापनेपासून मालमत्ता वसुलीचा हा उच्चांकी आकडा राहिलेला आहे। माजी आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागाने गेले वर्षभर नियोजन पद्धतीने काम केलेलं आहे। मुंबई महानगरात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पामुळे आधीच कर्जबाजारी झालेल्या MMRDAची गेल्या 6 वर्षातली अर्थसंकल्पीय तूट 20,800 कोटींवर गेलेली आहे। यामुळे MMRDAच्या तिजोरीत खडखडाट दिसतोय। राज्य परिवहन महामंडळाच्या मोबाईल तिकिटांना प्रवाशांनी पसंती दिलेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 300% तिकीट खरेदीत वाढ झालेली आहे। तर या ॲपच्या संदर्भात आलेल्या तक्रारी सोडवण्याचं कामही महामंडळाकडून तातडीने केलं जातं। संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या बिडकीन इथं 30 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झालाय। रस्त्यावरून जात असताना अचानक चक्कर येऊन हा तरुण कोसळला आणि त्याच्या तोंडातून फेस आला। त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं होतं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली। विदर्भातल्या काही ठिकाणी पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर मराठवाड्यात रात्री उकाडा वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य भारतात कोरडं वातावरण निर्माण झालं आहे। पुढचे 4 ते 5 दिवस हे वातावरण असंच कोरडं राहण्याचा अंदाज आहे। वाढत्या तापमानाचा फटका विदर्भासह राज्याच्या वेगवेगळ्या भागाला बसत असून उष्माघातामुळे यंदा मार्च महिन्यात सुमारे 33 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। आरोग्य विभागाने उष्माघाताची दखल घेऊन काळजी घेण्याबाबतचा कृती आराखडा तयार केला असून याबाबतची माहिती राज्यातील विविध महापालिकांना आणि यंत्रणांना पाठवलेली आहे। तुळजाभवानी देवीचे दागिने चोरणारा अद्यापही फरार असल्याचं समोर आलेलं आहे। 3 महिने उलटून गेल्यानंतरही चोर सापडला नसल्यानं पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। मुख्य आरोपी अद्यापही मोकाट असून SITचे अधिकारीही तपासाबाबत काही सांगत नसल्याचा आरोप केला जातो। देहरजा नदीवरील पूल धोकादायक बनल्यानं मरोणवाडा मार्गावरची अवजड वाहतूक रोखण्यात आलेली आहे। वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे अवजड वाहनांची मुंबई अहमदाबाद मार्गावरनं वाहतूक सुरू आहे। सांगलीतल्या मांजर्डे ड्रग्सचा कच्चा माल जप्त करण्यात आलेला आहे। सांगलीच्या LCB आणि तासगाव पोलिसांनी ही कारवाई केली। हे केमिकल कवठे महाकाळ तालुक्यातल्या इरळी इथल्या ड्रग्स कारवाईशी संबंधित असल्याचं समोर आलंय। तर जप्त केलेल्या मालाची किंमत तब्बल 11 लाख रुपये आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले। बुधवड नगरपंचायतीच्या वतीनं थकीत कर वसूल करण्यासाठी धडक मोहीम राबवली गेली, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे आता चौकाचौकात नगरपंचायतीकडून थकबाकीदारांच्या नावाचे बॅनर लावले गेलेत। या बॅनरवरती थकीत किंमत आणि थकबाकीदारांची नावं आहेत। महिन्याभरापूर्वी 3 चोरट्यांनी जवळपास 20 लाखाचे दागिने लंपास केले होते। या प्रकरणी पोलिसांनी महिन्याभरातच 5 जिल्ह्यांमध्ये तपास करून 3 आरोपींना बेड्या ठोकल्यात। त्यांच्याकडनं पोलिसांनी जवळपास 42 लाखांचे दागिने हस्तगत केलेत। त्याचबरोबर 40,000ची रोख रक्कम, कार आणि मोबाईलही जप्त केलेले आहेत। उल्हासनगरमध्ये पूर्व वैमनस्यातनं एका तरुणावरती चाकूने हल्ला करण्यात आलेला आहे। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय। त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। लहान मुलाला केमिकलयुक्त फुगा मारल्यानं तो गंभीर जखमी झाला होता। त्याच पार्श्वभूमीवरती लहान मुलांकडे केमिकल कुठून आलं याचं सत्य पोलिसांनी समोर आणलेलं आहे। मुलांच्या खिशात पोलिसांना जीन्स वॉश करण्यासाठी वापरण्यात येणारा एक दगड सापडलेला आहे। तो दगड खडा पसरल्यानं जखम झाल्याची माहिती पोलिसांनी दिली।
25:50 बातम्या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.